नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भोलनाथ आनंद भोसले, विशेष शिक्षक विद्यामंदिर बहिरेश्वर, तालुका करवी या ठिकाणी कार्यरत आहे. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वीच्या वर्गातील सामान्य विज्ञान या विषयाचा पाठ क्रमांक 4 आपत्ती व्यवस्थापन. मागच्या तासाला आपण आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार कोणते कोणते असतात आणि आपत्ती जे प्रकार आहेत त्या प्रकारामुळे होणारे नुकसान, त्यामध्ये असेल भूकंप असेल, वादळ असेल, वणवा असेल, अतिवृष्टी असेल, तर यामुळे जे होणारे नुकसान आहे आपण मागच्या तासात पाहिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय, आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट होतात, जर अशा प्रकारची आपत्ती आपल्या परिसरात, आसपास, आपल्या सभोवती, आपल्या संदर्भात घडली तर आपण कोणती उपाययोजना केली पाहिजे याची माहिती आपण आज पाठाला घेणार आहोत. तसेच आपत्तीमध्येच जीवित हानी होतेच, तर या जीवित हानीमध्येच अपघात होतात, इजा होते, तर यासाठी प्रथमोपचार, वैद्यकीय इलाज मिळेपर्यंत आपण जो उपचार घेतो तो प्रथमोपचार कसा करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कोणत्या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे याची माहिती आज आपण घेणार आहोत. तर चला चालू करूया. तर आपण उजळणीवजा चालू करूया. ही आपत्ती म्हणजे काय, तर आपण मागच्या तासाला शिकलोच की अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते. अशा संकटांना आपण म्हणतो आपत्ती. तर ही आपत्ती जी आहे, ही आपत्ती आपण बघितली, ही नैसर्गिक देखील असू शकते आणि मानवनिर्मित देखील असू शकते. म्हणजेच आपण शिकलो की आपत्तीचे 2 प्रकार असतात, एक नैसर्गिक आपत्ती आणि दुसरी मानवनिर्मित आपत्ती. तर नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणकोणत्या आपत्ती मोडतात, त्यामध्ये असेल भूकंप, जमिनीला येणारे तडे, पृथ्वीच्या माध्यमातून, पृथ्वीच्या मध्यभागातून येणारे झटके म्हणजेच आपण काय म्हणतो, भूकंप म्हणतो. दुष्काळ असेल, पाण्याचा असेल किंवा अतिवृष्टीचा असेल. अतिवृष्टी, जास्तीत जास्त पाऊस पडणे, त्यामुळे महापूर येणे, असल्या प्रकार आपल्या सभोवताली घडत असतात. आग, पुढचा प्रकार आहे वादळे, वणवा, जंगलामध्ये अचानक आग लागते आणि जंगल सगळं नाहीसं होतं, याला आपण वणवा म्हणतो. तसेच माणसाने घडवून आणलेले बॉम्बस्फोट, दहशतवाद, आता आपल्याकडे ज्वलंत समस्या आहे दहशतवाद. या दहशतवादाच्या माध्यमातून माणूस माणसावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. तर ही दहशतवाद ही मानवनिर्मित आपत्ती आहे. दुसरा असेल घरामध्ये, इतर ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी सिलेंडर किंवा इतर कोणत्याही कारणास्तव घरामध्ये आग लागू शकते, इमारतीमध्ये आग लागू शकते, ही मानवनिर्मित आहे. तसेच रस्त्यानं आपण दररोज दैनंदिन जीवनामध्ये प्रवास करत असतो. ऑफिस, शाळा असेल, घर असेल, इतर ठिकाणी फिरण्यासाठी गेलो तर त्या ठिकाणी जाता येता आपण दररोज बातम्या वाचतो की अपघात घडत असतात. तर अपघात ही आपत्ती मानवनिर्मित प्रकारामध्ये मोडते. पुढचा आहे बॉम्बस्फोट. एका ठिकाणी आपण वाचलेलं आहे की जपानमध्ये अमेरिकेने बॉम्बस्फोट घडवून आणला. तर बॉम्बस्फोट ही मानवनिर्मित आपत्तीचा प्रकार आहे. तर हे आपत्तीचे प्रकार आपण पाहिलेलेच आहेत. पण आता ह्या ज्या आपत्ती आपल्यावर ओढवतात, या आपत्तीचं आपण व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. आता नेमकं आपत्तीचं व्यवस्थापन म्हणजे काय, तर हे आधी जाणून घेतलं पाहिजे. तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, आपत्तींना तोंड देण्यासाठी आपण योजना तयार करतो, त्यासाठी क्षमता मिळवतो, यालाच आपण म्हणतो आपत्ती व्यवस्थापन. तर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय म्हणून आपण नियोजन करतो आणि त्या नियोजना पद्धतीनं आपण वागत जातो, वर्तन करत राहतो, त्यालाच आपण व्यवस्थापन म्हणतो. कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, कोणत्या परिस्थितीमध्ये कसं वागलं पाहिजे याचं ज्ञान घेणं म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन. जर आपत्ती व्यवस्थापन आपण केलं तर आपल्याला कमीत कमी नुकसान होऊ शकते, कमीत कमी हानी पोचू शकते, याचा आपण विचार केला पाहिजे. तर आता या आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी महत्वाचा यातला घटक आहे लोकसहभाग. लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन याचं खूप जवळचं नातं आहे.
लोकसहभागाशिवाय आपत्तीमध्ये आपण एकमेकांना मदत करणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना मानसिक आधार देणं, आपत्तीमध्ये सापडलेल्या लोकांना जी काही गरज आहे त्यावेळेस ती गरज उपलब्ध करून देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. यासाठी म्हटलेलं आहे की आपत्ती व्यवस्थापनामध्ये लोकसहभागाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. लोकसहभागाशिवाय आपत्ती व्यवस्थापन होऊ शकत नाही. मग आता आपत्ती व्यवस्थापन हे आपल्याकडून होतं, आपलं शासन व्यवस्थापन देखील करून देतं आपल्याला. यासाठी शासनानं काय केलेलं आहे, दरवर्षी येणाऱ्या आपत्तींना तोंड देण्यासाठी 2005 साली आपल्याकडे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संस्था स्थापन केलेली आहे सरकारने. ही त्रिस्तरीय संस्था असते. त्रिस्तरीय संस्थेमध्ये राज्य, जिल्हा आणि तालुका स्तर या स्तरावर नियोजन होऊन त्याचा अंमल पूर्ण आपत्ती घडलेल्या ठिकाणापर्यंत केला जातो. तर 2005 साली ही संस्था स्थापन केली गेली. तर ही संस्था काय करते बघा, तर आपत्ती व्यवस्थापनाची धोरणे, योजना, मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचं काम ही संस्था करते. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणून या संस्थेनं स्थापन केलेलं आहे, ज्याला आपण NDRF म्हणतो. आपण अलीकडेच 2021 मध्ये महापुराचा अनुभव घेतलेला आहे. या अनुभवामध्ये आपले किती नुकसान झाले, आर्थिक नुकसान झाले, जीवित हानी झाली. तर यातून बचाव कार्य करण्यासाठी NDRFच्या माध्यमातून आपण महापुरात सापडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम, सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम या दलाने केलेलं आहे. असं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संस्थेच्या माध्यमातून काम होत असतं. तर आणखी ही संस्था महत्वाची का ठरते, कारण की आपत्तीपूर्व, आपत्ती येण्याच्या अगोदर, आपत्ती दरम्यान म्हणजे आपत्तीच्या काळामध्ये आणि आपत्तीनंतर देखील ही काम करायचं सोडत नाही. त्यामुळंच आपत्ती येऊ दे अगर नाही येऊ दे, त्या बाबतीतचं नियोजन, मार्गदर्शक तत्वे, योजना ज्या आहेत ह्या सर्व राज्यांना कायमस्वरूपी उपयोगात पडतात, असं या संस्थेचं काम आहे. आपत्ती आपल्या आसपास नजीक घडली तर आपण सर्वप्रथम आपत्ती व्यवस्थापनासाठी या नंबरवर, ज्या शासनानं आपल्याला ठरवून दिलेल्या नंबरवर आपण कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधू शकतो आणि हवी ती मदत मिळवू शकतो. जर आपल्याला पोलिसांची मदत हवी असेल तर 100 या क्रमांकावर आपण कॉल करून पोलिसांशी संपर्क साधून पोलिसांची मदत मिळवू शकतो. तसेच एखाद्या ठिकाणी आग लागली असेल, आग विझवण्याची गरज असेल तात्पुरती व कायम स्वरूपाची, तर त्या ठिकाणी अग्निशमक दल ला आपण 101 नंबरवर कॉल करून आपण हवी ती माहिती मिळवू. अशा प्रकारची मानवनिर्मित असेल, नैसर्गिक असेल, आपत्ती आपल्या आसपास भोवती घडली तर आपण सर्वप्रथम आपत्ती व्यवस्थापनामधील जे संपर्क आहेत त्या संपर्काशी संपर्क साधून आपण हवी ती माहिती, हवी ती मदत तातडीने घेऊ शकतो, मिळवू शकतो. तर पोलिसांची आपल्याला गरज असेल तर आपण 100 या क्रमांकावर कॉल करून आपण हवी ती मदत घेऊ शकतो. तसेच अग्निशामक दलाला आपण फोन लावून आग विझवण्यासाठी, तातडीने त्या ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी 101 या नंबरवर फोन करू शकतो आणि त्यांना त्या ठिकाणी बोलावून आग नियंत्रणात आणू शकतो. तसेच एखाद्या व्यक्तीला जखम झाली असेल, त्याची तब्येत अचानक बिघडली असेल तर त्यासाठी आपण रुग्णवाहिकेला फोन करून देखील त्या ठिकाणी वैद्यकीय मदत तातडीने मिळवून देण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यासाठी आपण 102 या क्रमांकावर फोन करू शकता. तसेच आपत्ती नियंत्रण कक्ष, इतर माहिती आपल्याला पाहिजे असेल, कोणते कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला माहिती हवे असतील तर त्यासाठी आपण 108 या नंबरवर कॉल करून हवी ती माहिती मिळवू शकतो. तर यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे बघा आता, तर आपत्ती उद्भवल्यानंतर आणि आपत्ती होण्यापूर्वी आपण कोणती काळजी घेऊ शकतो, कशा प्रकारे काळजी घेऊ शकतो हे आपण बघूया. तर कोणकोणत्या उपाययोजना आपल्याला करता येतील याची माहिती आपण घेऊया. तर पहिली आपण काळजी घ्यायला पाहिजे, आपत्ती घडत असतील तर रेडिओ, TV वरील बातम्याकडे सतत लक्ष ठेवलं पाहिजे. बातम्या TV वर असतील किंवा रेडिओवर असतील आपण नियमित ऐकल्या पाहिजे. त्यामुळे आपल्याला
त्या ठिकाणची ताजी माहिती, ताजी बातमी आपल्याला मिळू शकते. त्यानंतर रेडिओ व मोबाईलचा वापर केला पाहिजे. जे बॅटरीवर चालणारे रेडिओ आहे त्यांचा वापर केला पाहिजे, मोबाईलचा वापर केला पाहिजे, जेणेकरून माहिती जी हवी आहे ती आपण मिळवत राहिलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला आपत्तीमध्ये कसं वागलं पाहिजे याचं ज्ञान येऊ शकतं, कल्पना येऊ शकते आणि आपण योग्य ती काळजी घेऊ शकतो. तर पुढचा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे की हवामान खात्याने दिलेल्या सूचना ज्या आहेत त्या काळजीपूर्वक ऐकल्या पाहिजेत. जर एखाद्या परिसरामध्ये अतिवृष्टी होत असेल तर अतिवृष्टी होणार आहे की नाही, पावसाचं प्रमाण कसं असणार आहे हे हवामान खातं आपल्याला नेहमी सांगत असतं. तर त्या हवामान खात्याचा अंदाज जो आहे तो नेहमी आपण ऐकला पाहिजे आणि त्या पद्धतीने कार्यवाही केली पाहिजे. पुढचं आहे आपल्याकडे www.imd.gov.in. आपल्याला स्क्रीनवर दिसतच असेल की या वेबसाईटवर आपण जाऊन इतर अधिकची माहिती घेऊ शकतो. ही वेबसाईट आपल्याला कोणती माहिती देते तर ही महत्वाची IMD वेबसाईट जी आहे ही आपल्याला आपल्या भारतातील जे हवामान आहे, कोणत्या ठिकाणी कोणतं हवामान असणार आहे, कोणत्या ठिकाणी कोणती परिस्थिती हवामानाची असणार आहे याची माहिती आपल्याला सविस्तरपणे या वेबसाईटवर पाहायला मिळते. याचा देखील आपण आधार घेऊ शकतो आणि आपलं ज्ञान त्या ठिकाणचं अद्ययावत करू शकतो. तर पुढचा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे की एखाद्या ठिकाणी ढगफुटी झाली, ढगफुटी म्हणजे अतिवृष्टी झाली, तर अतिवृष्टीमुळे किंवा ढगफुटीमुळे डोंगर उतारावरची जी माती आहे किंवा डोंगर जे आहे ते दरडी सहित खाली येतात. तर डोंगर उतारावर असणाऱ्या दरडी कोसळण्याचं प्रमाण हे पावसाळ्यात जास्त प्रमाणात असतं. आपण पाहिलेलंच आहे. आताच्या 2021च्या महापुरामध्ये आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच ठिकाणच्या दरडी पावसामुळे खचल्यामुळे खाली आलेल्या आहेत. भूस्खलन झालेलं आहे, याला आपण भूस्खलन म्हणतो. जमिनीचं सरकणं, खचणं. काही ठिकाणचे जर आपण बघितले की रस्तेच वाहून गेलेले आहेत, काही ठिकाणचे रस्ते डोंगरावरून जे रस्ते गेलेले आहेत ते रस्ते सगळे जमीनदोस्त झालेले आहेत, त्यांचं नामोनिशान नष्ट झालेलं आहे. तर यावेळी आपण काय केलं पाहिजे तर टेकड्या असतील, डोंगर असतील हे खचतात आणि खाली येतात. तर अशा ठिकाणी पायथ्याशी आपण आसरा घेतला नसला पाहिजे. एका सुरक्षित ठिकाणी जाऊन आपण आपला बचाव केला पाहिजे. तर ही झाली माहिती. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण एक लक्षात ठेवला पाहिजे. 2021 साली महापुराला कोल्हापूरमध्ये ज्यांनी थैमान घातलं, आपण देखील याचे साक्षीदार आहात. आपण देखील बातम्या पाहिलेल्या आहेत. 2005 साली आलेला महापूर, 2019 साली आलेला महापूर याच्याही पेक्षा भयानक हा महापूर होता. कारण 250 मिलीमीटर जगातील 2 नंबरचा पाऊस आपल्या कोल्हापुरामध्ये झालेला आहे. म्हणजे ह्याची आपण माहिती घेतलेली आहे. तर या वेळेला आपण काय केलं पाहिजे तर महापूर आल्यास नदीकाठच्या परिसरामध्ये पाणी येतं, रस्त्यावर पाणी येतं, रस्त्याच्या आसपासच्या परिसरात ज्या ठिकाणाहून आपण दळणवळण करतो अशा ठिकाणी पाणी येतं. तर नदीकाठच्या परिसरात पाणी आल्यानंतर घरात न थांबता अन्यत्र सुरक्षित ठिकाणी आपण गेलं पाहिजे. मग अशा वेळेला आपल्याला शाळा उपलब्ध करून दिलेल्या असतात, महाविद्यालय उपलब्ध करून दिलेले असतात, किंवा इतर सुरक्षित ज्या आपल्या मित्राचं, आपल्या नातेवाईकांचं घर असेल त्या ठिकाणी जाऊन जाणे ही सोयीस्कर ठरेल. तर शक्यतो उंचावर थांबा, कारण की पुराचा धोका उंचावर आपल्याला लागणार नाही. वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू शकता, वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नका किंवा वाहन पुढे नेऊ नका. आपल्याला एमर्जन्सी असेल, अतिघाई असेल किंवा कोणतं तरी आपलं काम असेल तर ते काम करण्यासाठी जाण्याचं टाळा. नदीच्या प्रवाहातून, नदीच्या ज्या ठिकाणी पाणी आलेलं आहे त्या रस्त्यावरून ये-जा करू नका, त्यामध्ये आपली वाहने घालू नका, पुढे नेऊ नका. पाण्याच्या प्रवाहामध्ये आपली वाहने वाहून जाऊ शकतात. पुढचा मुद्दा आहे की भूकंपामध्ये रस्ते दुभंगतात, जमिनीला भेगा पडतात, रेल्वेची रूळ उखडली जाते. तर त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पुढचा मार्ग व्यवस्थित असल्याची खात्री करा आणि मगच पुढे जावा. सोयीचा मार्ग असेल परंतु तो सुरक्षित असावा याची खात्री करावी आणि मगच त्या ठिकाणाहून जावं. कारण की भूकंपामध्ये रस्ते दुभंगतात, आपल्याला जाण्याची वाट नसते. त्यामुळे अशा वेळेला जे सोयीस्कर मार्ग आहेत
वाटा आहेत अशा शोधून त्या खात्री करून त्या मार्गावर आपण मार्गक्रमण करावं. पुढची मदत आहे आपण काय घेऊ शकतो तर मदत केंद्र किंवा छावणीचा आधार घेतल्यास अतिउत्तम. ज्या ठिकाणी अतिवृष्टी, महापूर अशा बाबी घडतात किंवा कोणत्याही ठिकाणी ज्या ठिकाणी आपत्ती घडलेली आहे अशा ठिकाणी आपण छावणी असतात, मदत केंद्र असतात, या ठिकाणी जाऊन आपण तात्काळ त्या ठिकाणचे उपचार घेऊ शकतो. त्यांचा आसरा का घेतला पाहिजे आपण? कारण की जेणेकरून आपल्याला जखम झाली असेल तर औषधं लगेच उपलब्ध होतात. भूक लागली असेल, उपासमार झाली असेल तर अन्नाची पाकिटे या ठिकाणी मिळतात, पाणी मिळतं. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर प्रथमोपचार. ज्या व्यक्तीला जशी गरज आहे त्या पद्धतीनं प्रथमोपचार दिला जातो आणि त्याचा जो जीवितहानी होणार आहे ती जीवितहानी टाळता येते. त्याला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत आपण वैद्यकीय सेवा तात्पुरत्या स्वरूपाची, प्राथमिक स्वरूपाची देऊ शकतो. यालाच आपण काय म्हणतो प्रथमोपचार म्हणतो. यासाठी आपण मदत केंद्र शासनानं उभारलेली असतात. आपल्या परिसरातले जे स्वयंसेवी गट आहेत, तरुण मंडळी आहेत, यांनी छावणी उभारलेली असतात. या ठिकाणी जाऊन त्यांची मदत घेणं सोयीचं ठरतं. पुढचा मुद्दा आहे, एखाद्या ठिकाणी आग लागली असेल तर आगीपासून बचाव करण्यासाठी शाळेमध्ये, हॉस्पिटलमध्ये अग्निशामक नळकांडे असतात. तर त्या नळकांड्याचा वापर करणं आपल्याला हिताचं ठरतं. आणि ती आग छोट्या मोठ्या प्रमाणात आपण ती आग आटोक्यात आणू शकतो. जर हाताबाहेर असेल तर आपण मगाशीच नंबर घेतलेला आहे की अग्निशामक दलाला फोन करून त्या ठिकाणी येण्याचं पाचारण करू शकतो. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी होणारे जे नुकसान आहे ते कमीत कमी प्रमाणात देऊ शकतो. तर ह्या मदती आपण उपाययोजना केल्याच पाहिजेत. तर आता ह्या झाल्या उपाययोजना. आपत्ती उद्भवल्यानंतर किंवा आपत्ती होण्यापूर्वी आपण ज्या काही आपल्या पातळीवर उपाययोजना करता येतील त्या करू शकतो. याच्या पुढचा भाग आहे की आपत्ती घडत असताना माणूस आहे, प्राणी आहे, इतरांना देखील जखम होऊ शकते, आघात होऊ शकतो. तर अशा वेळेला आपण सर्वप्रथम ती वैद्यकीय मदत त्यांना मिळवून देईपर्यंत आपण आपल्या स्तरावर त्यांना जी मदत करतो इलाजापुरती त्यांनाच आपण म्हणतो प्रथमोपचार. अपघात किंवा इजा किंवा गंभीर स्वरूपाच्या आजाराने जर्जर अशा व्यक्तीस वैद्यकीय मदत मिळेपर्यंत केलेला प्राथमिक उपचार म्हणजेच प्रथमोपचार होय. जर एखाद्या व्यक्तीला बाह्य रक्तस्राव झाला असेल जखमेमुळे तर तो रक्तस्राव चालूच राहतो. तर ते रक्तस्राव थांबवण्याकरता आपण त्याला पाणी पिण्यास द्यावं. रक्तस्राव होणारा अवयव हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवून, जर समजा तुमच्या पायाला जखम झाली असेल तर पाय एखाद्या खुर्चीवर किंवा उंच ठिकाणी असा त्या व्यक्तीला झोपवून पाय उंचावर ठेवण्यास आपण मदत करू शकतो. रक्तस्राव होणारा अवयव हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवला पाहिजे आणि जखम पाण्याने स्वच्छ करायची आणि त्यावर कोरडं कापड टाकायचं. समजलं? पुढे जायचं. दुसरी प्रथमोपचारासाठी आपण काळजी घेऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला भाजला असेल किंवा पोळला असेल, दैनंदिन जीवनामध्ये घरामध्ये स्त्रिया ज्या असतात नेहमी स्वयंपाकघरात गॅस शेगडीजवळ, चुलीजवळ असतात, त्या ठिकाणी त्यांना भाजू शकतं. किंवा इतरही पुरुष जे आहेत ते आगीच्या ठिकाणी काम करत असतात किंवा अचानक आपत्ती, आगीसारखी आपत्ती आपल्या आसपास सभोवती आपल्या बाबतीत घडली आणि त्या आपत्तीमध्ये आपल्याला भाजलं पोळलं तर आपण काय करू शकतो? किरकोळ भाजला असल्यास तर आपण काय करायचं आहे, जखम पाण्याने धुवायची आहे किंवा पाण्यात बुडवून ठेवायचे. त्यानंतर पाणी पिण्यास द्यावं. निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात भिजवलेल्या कपड्याने जखम हलक्या हाताने पुसून घ्या. हलक्या हाताने याचा अर्थ ही जी जखम आहे उष्णतेमुळे किंवा भाजल्यामुळे ती पोळलेली असते आणि नाजूक बनलेली असते, त्यामुळे ती हलक्या हाताने पुसून घेणं सोयीस्कर ठरतं. त्यावर तेलकट मलम पुसू नका, लावू नका. जखम कोरड्या ड्रेसिंगने झाका. नुसती झाकायची आहे, बांधायची नाही. जर आपण तसं केलं तर ती जखम चिघळण्याचा जास्त धोका असतो. त्यासाठी ते फक्त झाकली गेली पाहिजे की जेणेकरून त्यावर धूळ बसू नये किंवा माशा वगैरे, त्यामुळे आपल्याला उपद्रव होऊ शकतो. त्यामुळे आपण ती जखम कोरड्या फडक्याने, कापडाने, जे निर्जंतुक आहे
अशा कापडाने झाकली गेली पाहिजे. तर पुढची आपण ही झाली किरकोळ भाजल्यानंतर आपण केलेले उपचार. जर अति भाजलेला असेल, गंभीर भाजलेला असेल, गंभीर भाजणं झालं असेल, तर त्या व्यक्तीला सर्वप्रथम मानसिक आधार दिला पाहिजे, कारण की तो त्या परिस्थितीमध्ये अतिशय घाबरलेला असतो. निर्जंतुक कापडाने भाजलेला भाग झाकला गेला पाहिजे. त्या ठिकाणी आपण काही करू शकत नाही, त्यावेळेला आपण तो भाग झाकला गेला पाहिजे. पुसण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्या व्यक्तीच्या अंगावर जे असणारे दागिने आहेत, बूट आहेत, ते बाजूला काढून ठेवा. त्वचेवर आलेले फोडण्याचा प्रयत्न करू नका. त्यावर तेलकट मलम लावू नका. पुढचा भाग आहे की कपडे चिकटलेले असल्यास, अति भाजणे, गंभीर भाजतो त्यावेळेला शरीरावरचे कपडे देखील आपल्या सर्व शरीराला चिकटले जातात. तर ते चिकटलेले कपडे काढण्याचा प्रयत्न करू नका. तो व्यक्ती शुद्धीत असेल तर त्याला पाणी द्या आणि तातडीने वैद्यकीय मदत घ्या. मग आपण मगाशी पाहिले की रुग्णवाहिकेला कॉल करून आपण बोलावू शकतो आणि त्या व्यक्तीला तातडीने मदत देऊ शकतो. शासन आपल्या सेवेसाठी निश्चितच कायम बांधील आहे आणि ते असणार आहे. आपण या क्रमांकावर फोन करून त्यांना पाचारण करू शकतो आणि मदत घेऊ शकतो. जर त्वचा आपली भाजली गेली असेल तर आपल्याला स्क्रीनवर दिसणारे हे उपचार आपण देखील करू शकतो. पुढचा भाग आहे उष्माघात. जर एखाद्या व्यक्तीला उन्हामध्ये अति काम केल्यामुळे, अति प्रखर उन्हामध्ये काम केल्यामुळे उष्माघात होतो. उष्माघात होतो म्हणजे काय होतं, शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि क्षार देखील कमी होतात आणि यामुळं त्या व्यक्तीला थकवा जाणवतो, चक्कर येणे असे प्रकार जाणवतात. मग ह्यावेळी आपण काय केलं पाहिजे, तर त्या रुग्णाला सर्वप्रथम आपण सावलीत किंवा थंड ठिकाणी नेलं पाहिजे. त्याचं शरीर आहे ते थंड पाण्यानं पुसलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो, त्याच्या मानेवर थंड पाण्याची पट्टी अर्थात भिजवलेलं कापड ठेवू शकतो. त्या व्यक्तीला थोड्या वेळानंतर पाणी, पिण्यासारखे सरबत हे देखील देऊ शकतो की जेणेकरून त्याची क्षाराची पातळी वाढेल आणि त्या व्यक्तीला थोडासा दिलासा मिळेल. जर एखाद्या व्यक्तीला उलटी झाली, चक्कर आली, तो खाली पडला, तर त्यावेळेला काय करायचं, तर त्या व्यक्तीला मान एका बाजूस करून, डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला करून उतारी झोपवायचा की जेणेकरून त्याची ऑक्सिजनची पातळी चांगली राहील आणि त्याला तात्पुरता आराम मिळेल. यानंतर आपण डॉक्टरांच्याकडे जाऊन योग्य ती काळजी घेण्यासाठी आपण त्यांचा सल्ला अवश्य घेऊ शकतो. तर हे झाले उष्माघातासाठी आपण जे काही प्रथमोपचार करणार आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. धन्यवाद.